अमित शाह यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करून इथं मंत्रीपद जो बसून बसलेला आहे, ज्या घटनेच्या आधारावर ह्याला या पदापर्यंत जाता आलं, त्याला त्याची जाण राहिली नाही. मित्रांनो, ह्या मोदी सरकारमधील हा जो चाणक्य स्वतःला म्हणून घेतो, ह्यानं त्या दिवशी जी वक्तव्य केलं, अरे ज्या बाबासाहेबांनी तुला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या बाबासाहेबांमुळे आज तुझ्या दिमागात फिरतो, त्याच्यावर बोलण्याचा तुझा अधिकार काय? या ठिकाणी या महाराष्ट्राचा बिहार केला का काय? दिवसा ढवळे इथं लोक उचलली जातात, आया बहिणींच्या आबरूचे लखतारे लुटली जातात, आणि हे मोदी सरकार, हे भाजपचं सरकार हे बघत बसतं. ह्यांनी पोचलेल्या गावगुंडांच्या माध्यमातून कुठेतरी इज्जतीला, या संविधानाला, आपल्या स्वातंत्र्याला हात घालण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे. उद्याचा काळ भयान येणार आहे, स्वातंत्र्याचा आपल्यातून हिसकावून घेण्यात येणार आहे. पुन्हा एकदा मनस्मृती आणण्याचं काम ही सरकार या ठिकाणी करत आहे. हा माझा भारत देश अखंड समानतेचा, अखंड सर्व धर्म समभाव विचाराने चालणारा हा देश कुठेतरी एका धर्मांध शक्तीच्या नावाखाली या ठिकाणी काहीतरी वेगळं कृत्य करायचं पाहत आहेत. मित्रांनो, समाजात भांडणं लावली, दंगली घडल्या, माणसात तेढ निर्माण केले. मित्रांनो, नक्कीच आपण या ठिकाणी जागा झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आज आम्ही सर्व मोहोळवाल्यांनी या अशा भाडखाव व अशा मस्तावलेल्या सरकारच्या विरोधात या ठिकाणी निषेधाचा आम्ही या ठिकाणी मोर्चा घेत आहोत. या पोलीस यंत्रणा असेल, प्रशासन यंत्रणा असेल, यांना आम्ही जाहीरपणे सांगतो, कुणाच्या हातचं बाहुलं होऊन काम करू नका. कारण हे माणसं आपल्याला पुढे करून आपल्याकडनं कृत्य करून घेतात. त्या कृत्याच्या पापाचे धनी आपण होऊ नये एवढी विनंती करतो. याने जे काही वक्तव्य केलेलं आहे संसदेमध्ये, त्याचा प्रथमतः आपण निषेध करूया. आणि निषेध केलेला आहे तर फक्त भारताचा पंतप्रधान असू द्या किंवा राष्ट्रपती असू द्या किंवा कोणतंही संविधानिक पद असू द्या, ज्या पदावर बसणारा व्यक्ती जर असं कृत्य करत असेल तर सर्वसामान्यांमध्ये जे त्या पार्टीचं प्रतिनिधित्व करतात त्या पार्टीचं काय, आणि आपण ते सर्वांनी बघितलेलं पण आहे. या भारतीय जनता पार्टीच्या आपल्या महाराष्ट्राचा राज्यपाल असेल, यांनी महात्मा फुलेंविषयी वक्तव्य असेल, नंतर महात्मा गांधींविषयी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असेल, यांनी अनेकदा अवमानकारक वक्तव्य केलेले आहेत. आणि मी अशा प्रवृत्तीचा या आजच्या संविधान सन्मान समिती आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने जे काही निषेध आंदोलन केलेलं आहे, या ठिकाणी मी या प्रवृत्तीचा तीव्र निषेध करतो. हा दरोडेखोर देशाचा गृहमंत्री अमित शहा ह्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतोय. परभणी सारखी घटना घडली. परभणीमध्ये आमचा वडा समाजाचा सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिक हा वकिली लॉ शिकत होता, आणि त्या घटनेचा त्यानं मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला, त्याला उचललं, पोलीस स्टेशनला नेलं, आणि त्याला एवढा बेदम मारला, त्याला मारहाणीत त्याचा पोलीस स्टेशन मध्ये लॉकअप मध्ये त्याचा मृत्यू झाला. हा असावा तडीपार राज्याचा गृहमंत्री. आज एवढा युवक शिकणारा युवकाला जर लॉकअप मध्ये जर तुझा मृत्यू होत असेल, ही राज्य सरकार, ही केंद्र सरकार ह्या जनतेवर कशा प्रकारचा अन्याय करतो सगळ्यांना दिसत आहे. आज अशा प्रकारे जर जनता, आज ह्या तालुक्यातला या 8 दिवसातला हा दुसरा मोर्चा, सर्वसामान्यांच्या जन्मासाच्या या सरकारनं खऱ्या अर्थानं भावना समजून घेतल्या पाहिजे. आज सोमनाथचा अशा प्रकारचा मृत्यू झाला. बीड मधला आमचा युवक सरपंच संतोष देशमुख, त्याचा सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येतंय. आज त्या बीडचा खऱ्या अर्थानं बिहार केला. आज तो त्याचा हत्यारा, संतोष देशमुख सरपंचाचा हत्यारा तो वाल्मिकी, आज त्या आरबी मंत्रिमंडळाबरोबर त्या वाल्मिकीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होते. ते
संतोष देशमुखला न्याय मिळत नसेल, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळत नसेल, खऱ्या अर्थानं त्या संतोष देशमुखांची हत्या कशा प्रकारे केली गेली? अरे ज्या वेळेस आमचे छत्रपती संभाजी महाराज ह्या मुघलांनी कैद केलं, संभाजी महाराजांच्या प्रत्येक अवयवाला इजा केली, त्यांचे डोळे फोडले, अरे तशी ही मुघलाची अवलाद आमच्या या संतोष सरपंचाची हत्या केली. या मुघलाची खऱ्या अर्थानं अवलाद ह्या महाराष्ट्रातनं नष्ट केली पाहिजे. जर येणाऱ्या काळात 8 दिवसात या प्रशासनाने जर या परभणीच्या आमच्या सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या हत्याराला जर अटक नाही केली तर येणाऱ्या वेळेस आम्हाला कायदा हातात घ्यायला आपण भाग पडू नका. सकल मराठा समाज मोहोळ यांच्या वतीनं हा जो निषेध मोर्चा काढण्यात आला, यामध्ये सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेबांबद्दल जे गैरविधान या देशाचे गृहमंत्री, तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी जे विधान काढलं, ज्या संविधानाच्या जोरावर, ज्या संविधानिक पदावर, ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही देशाचे गृहमंत्री म्हणून मिरवता आणि त्याच बाबासाहेबाबद्दल अशा प्रकारचं गैरवर्तन या देशातला कुठलाही नागरिक खपवून घेणार नाही. आणि या ठिकाणं हा जो मोर्चा आहे हा प्रातिनिधिक स्वरूपात जरी या ठिकाणी संख्या कमी दिसत असली किंवा गर्दी कमी दिसत असली तरी सुद्धा ही लोक दर्दी आहेत. आणि या दर्दी लोकांनी संविधान बचाव समितीमार्फत संविधानाचा सन्मान म्हणून आणि या शासनाचा, या गृहमंत्र्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो. त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या इलेक्शन मध्ये पोलिंग एजंटचं काम केलं म्हणून संतोष देशमुख यांचा जो या ठिकाणी हत्या करण्यात आली, उचलून नेऊन हत्या, म्हणजे महाराष्ट्राचा आता बिहार झालेला, या ठिकाणी न्यायाधीशांचे बी खून झालेले आहेत, या ठिकाणी कलेक्टरला मारहाण झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारचं कायदा हातात घेण्याचं काम या ठिकाणी लोकप्रतिनिधीचे पाळलेली कुत्री करत असलेली, तर या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्याची सुद्धा तिगत होण्याच्या मार्गावर आहे. बीड कडून आता लांब राहिलेलं नाही. त्यासाठी आपल्याला जागं झालं पाहिजे, जागरूक झालं पाहिजे आणि संविधानाचा बचाव केला पाहिजे. या ठिकाणी संविधान एकमेव असं पुस्तक आहे जे तुम्हाला जगायला शिकवतं, जगवण्याचं साधन, म्हणजे त्याला लिव्हिंग बुक असं म्हणलं जातं. हे जगण्याचं पुस्तक आहे. हे जर आपण वाचवलं तरच या ठिकाणी आपलं जीवन राहणार आणि बाबासाहेबांनी दिलेले अधिकार राहणार आहेत. जर आपल्या हातातून संविधान घेतलं गेलं, संविधान जाऊन त्या ठिकाणी जर मनस्मृती आली तर या ठिकाणी आपण एकत्र येऊन अशा प्रकारचं आंदोलन सुद्धा करू शकणार नाही. हा संविधानाचा जागर आहे आणि संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र. आज जे आपण इथं जमा झाला निषेधासाठी, मी अमित शहाचा निषेध करतो आणि जे आमचे देशमुख बंधू आहेत आणि सूर्यवंशी बंधू आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढं बोलून माझा शब्द. आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आपण जाहीर निषेध, म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानिक स्वरूपाने जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना झाली होती त्यासाठी त्यांनी संविधानिक रूपाने आंदोलन करत बसले होते. परंतु पोलीस निरीक्षक घोरपांड आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना उचलून नेले आणि पोलीस कस्टडीमध्ये इतकी बेदम मारहाण केली की त्यांचा तिथं मृत्यू झाला. तर त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्यावर उचलून नेऊन त्यांना मारहाण केली. अमित शहा हे महाराष्ट्राचं बिहार करत आहेत. ज्या व्यक्तीनं संविधानाची शपथ घेऊन जर एक गृहमंत्री होत असेल तर त्या व्यक्तीला का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतके वाईट विचार येत असतील? आंबेडकर 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 असे म्हणत असेल तर तुम्हाला स्वर्ग मिळत आहे. अरे पण तुला काय माहितीये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमच्यासाठी स्वर्गच आहेत. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा.